नमस्कार मित्रांनो, विवाहाची नोंदणी करणं बंधनकारक नसलं तरी ते अनिवार्य आहे. विवाह नोंदणी हा वधू आणि वरासाठी कायदेशीर पुरावा असतो. विवाहाची नोंद किंवा विवाह प्रमाणपत्र या बाबी कित्येक गोष्टीसाठी आपल्याला उपयोगी पडत असतात आणि म्हणूनच त्या आज महत्त्वाच्या आहेत. याचा जो उपयोग आहे तो उपयोग अनेक प्रकारे तुम्हाला करता येतो. त्यामध्ये मुलाचा ताबा मिळवायचा असेल, विम्याचा दावा करायचा असेल, याशिवाय बँकेतील वारसदार नॉमिनेशन जे आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला जे प्रमाणपत्र आहे ते विवाह प्रमाणपत्र गरजेचं असतं. याशिवाय वारसा हक्क आणि अशा कित्येक बाबींसाठी हे प्रमाणपत्र आपल्याला फायदेशीर ठरत असतं. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण विवाह नोंदणीसाठी लागणारे जे आवश्यक कागदपत्र आहेत त्याची माहिती पाहणार आहोत आणि यानंतर आपण एक दुसरा व्हिडिओ तयार करणार आहोत आणि त्याच्यामध्ये विवाह नोंदणीचा जो फॉर्म आहे तो कशा पद्धतीने भरायचा, तो कुठे जमा करायचा, आदी सर्व माहिती त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये असणार आहे. या व्हिडिओमध्ये आता आपण फक्त आवश्यक जी कागदपत्र आहेत त्याची माहिती पाहणार आहोत. त्यापूर्वी मित्रांनो, या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी KT डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची नवीन अपडेट भेटत राहील. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, विवाह नोंदणीसाठी आवश्यक जी कागदपत्र आहेत त्याच्यामध्ये पहिलं जे कागदपत्र आहे ते म्हणजे वधू आणि वराचा फोटो म्हणजेच आयडेंटिटी साईज फोटो तुम्हाला विवाह नोंदणीच्या कागदपत्रासाठी इथं लागणार आहे. दुसरं जे कागदपत्र आहे ते म्हणजे वधू वराचे आधार कार्डाची झेरॉक्स प्रत. तिसरं जे कागदपत्र आहे त्यामध्ये वधू आणि वराच्या शाळा सोडल्याच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत. त्याच्यानंतर चौथं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे वधू आणि वराकडील दोन्हीकडील म्हणजे वधूचे रेशन कार्ड आणि वराकडील रेशन कार्ड या रेशन कार्डाची झेरॉक्स प्रत तुम्हाला या ठिकाणी जोडावी लागणार आहे. पाचवं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे लग्नात उपस्थित असलेले 3 साक्षीदार आणि त्यांचे 3 फोटो आणि आधार कार्डाची झेरॉक्स त्या साक्षीदारांच्या या ठिकाणी आवश्यक असणार आहे. 6वं जे कागदपत्र आहे ते म्हणजे लग्नपत्रिका मॅरेज इन्व्हिटेशन कार्ड जे आहे तेही तुम्हाला विवाह नोंदणी करतेवेळी आवश्यक असणारे कागदपत्र आहे. 7वं जे कागदपत्र आहे ते म्हणजे लग्नाचा ब्राह्मणासोबतचा एक फोटो किंवा विवाह ज्या वेळेला लागलेला असतो त्यावेळेला एक ब्राह्मण त्या फोटोमध्ये येईल अशा पद्धतीचा काढलेला एक फोटो. त्याच्यानंतर 8वं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे ब्राह्मणाची नावासह माहिती म्हणजेच त्याचं पूर्ण नाव आणि त्या पत्ता जे आहे पूर्ण नावासह त्यांची माहिती या ठिकाणी आवश्यक असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे डॉक्युमेंट म्हणजे मित्रांनो विवाह नोंदणी फॉर्म. यालाच मॅरेज सर्टिफिकेट फॉर्म या नावाने सुद्धा ओळखलं जातं आणि यालाच विवाह नोंदणी फॉर्म नमुना ड या नावाने सुद्धा ओळखलं जातं. तर मित्रांनो, नेटवरती तुम्ही सर्च केल्यानंतर थोड्याफार फरकाने तुम्हाला अनेक तिथं विवाह नोंदणीविषयक फॉर्म भेटतील. त्यामध्ये थोडासा बदल असतो. कोणता एक फॉर्म तुम्ही अगदी गुगलवरती विवाह नोंदणी फॉर्म इन PDF असं जरी टाकलं तर तुम्हाला हा विवाह नोंदणीचा फॉर्म भेटून जाईल. तर यानंतरचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो आपण याच विषयावरती बनवणार आहोत. विवाह नोंदणीच्या फॉर्मवरती तो कशा पद्धतीनं भरायचा आणि तो कुठे सबमिट करायचा. तर मित्रांनो, ही काही महत्त्वाची कागदपत्र होती. ही कागदपत्रे घेऊन विवाह नोंदणीचा फॉर्म काढून व्यवस्थित भरून ती कागदपत्र त्या विवाह नोंदणी फॉर्मच्या पाठीमागे लावायचे आहेत आणि हा जो फॉर्म आहे तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला जमा करायचा आहे आणि शहरी भागात जर राहत असाल तर ज्या ठिकाणी विवाह नोंदणीच कार्यालय आहे अशा ठिकाणी तुम्हाला तो फॉर्म जमा करावा लागणार आहे. तर मित्रांनो, ही होती आजच्या व्हिडिओमधील माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.